पत्थर मार साले को। पत्थर मार के तो फैमिली प्रॉब्लेम हो गया भाई। बरं केलं आता गाणं बंद केलं. काय केलं असतं? भाई इसका डांस देखना है क्या तुम्हारा? ये देख भाई डांस देखना है तो इसका भी देखेगा. बरं का बरं आता सुरू केलं तुम्ही? समझायला नाही कोणाला भाई. आकाश तू शांत राहा. मी सांगते ना. प्लीज जरा गाणं सुरू करता का? त्याला त्रास होतोय. भाई काय गाणं करू? बंद करा. ओ बापरे. प्लीज प्लीज जरा गाणं बंद करता का? प्लीज प्लीज जरा त्रास होतो. प्लीज गाणं बंद करता का? हाऊ स्वीट. असं कधी आमच्याशी सुद्धा बोलत आकाश! तुम्ही गाणं बंद करणार आहात की नाही? हे काय करशील बे साल्या? क्या करेगा? बोल ना क्या करेगा? हाँ? क्या करेगा वो? अबे बोल ना क्या करेगा? तुम्हाला काय मिळतंय सगळं कळून? आणि आम्हाला का बंदी केलंय तुम्ही? सोडा आम्हाला. ए रघु, हा भाई साला यांनी आपको का त्रास देतो इतना? माहिती ना भाई कुछ भी पता नहीं. कुछ भी नहीं. साला फिर भी हम इतना सता रहे. साला ये बात कुछ हजम नहीं हुई हाँ. भाई नका. हाँ ना? हसू नका. मग काय रडू. शांत बसता का थोडा वेळ? रघु, साला गुस्सा हो गए. Oh my God. भाई साहबला वेदना होता. हाँ बोलला तुम्ही सही रे. काय खरं प्रेम आहे भाई. साला हिला मारला की ह्याला त्रास होतो आणि ह्याला मारला की हिला त्रास होतो. सोडा दे. सोड त्याला. त्याला त्रास होतोय. तुमको तकलीफ देने के लिए आए हैं. ए ठंडा रह. तेरे मर्द का दिमाग जरा ठंडा रह. कि अपना दिमाग सरक गया ना तो साले को यहीं ठोक दूंगा. नहीं ना छोड़ दिया. काय लैला म्हणून टाकलं वरे दोनों का. अरे ए रघु. भाई हाँ. भाई काय खरं प्रेम आहे भाई. रघु, हा भाई हाँ. जा. रघु को अंदर बांध दिया, जा. भाई काय प्रेम आहे रे. हाँ? कसम से क्या लव है सालू का. भाई त्यांना एकत्र बांधू का? एकत्र कशाला? अरे समजू ना भाई. हे घर यांचं आहे. ती बेडरूम पण यांची आहे. हे बघ. मग यांच्याच बेडरूम मध्ये यांना एक वेगवेगळं राहायला मन यांचं कसं मानणार रे भाई. हे बघ प्लीज. 9 वाजतायत. आकाशच्या औषधीची वेळ झाली आहे. तर औषध तरी आणते. ए तुझा नौकर नाही तर कोण या? दिवसा पहले पूछने का. हाँ? तुमचा ऑर्डर सुनने के लिए नहीं आए हम यहाँ पे. म्हणजे आता आमच्या घरात काय हवं काय नाही हे तुम्हाला विचारावं लागेल का? तेरी तेरी जबान बड़ी लंबी चलती जा रही रे. हाँ? साला कालचा मार कमी झाला का? समझा समझा इसे. साला यही ठोक. हाँ? वाह. रघु, हाँ भाई. जा जा. क्या चाहिए? मेडिसिन मेडिसिन और जा लाके दे. जा लाके दे. साला भाई, देखो भाई. दिमाग खराब है. यही ठोक दूंगा साले को. जा जल्दी जा. ठीक आहे भाई ठीक आहे. टेन्शन नाही. आणतो आणतो. माफ कर दही बना देते. काय करें? येऊ भाई. अरे डब्बा आहे भाई. फालतू मजाक करू नको. ठीक आहे. औषधीला पाणी तर लागेल ना. अरे यार
सालों को दोनों को अंदर बांध गया, साला वही पिलाएगी उसे। जा रे चल रे, चल उठ, चल उठ, उठ, क्या मुक्त व्हायला का? उठ, जा उठ, उठ रे. सोडा आधी मला, मी त्याला चल आकाश. उठ. अरे आकाश, आकाश काय होतं तुला? डोकं फुगत आहे, चक्कर पण येत आहे. साला फालतू नाटक नाही करायची. ए चुप रे. तू त्याला मारलास ना म्हणून त्याला चक्कर येतोय. तुला लाज सुद्धा वाटत नाही असं करताना. चुप. डर गया मैं मेमसा. मेमसा, शर्माना शर्माना आपको देखा है शोभा, हमें नहीं. हमें तो खाली एक ही काम आता है, घोड़ा. सही है भाई, सही है. अजून तुम्हाला कसं चालेल? शेवटी तुम्ही गुंड. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात पण एक दिवस असा येईल ज्यावेळेस तुम्ही केलेल्या वाईट गोष्टीची तुम्हाला लाज वाटेल. अरे, जाऊ दे आकाश, त्यांच्याशी वाद घालून काही अर्थ नाही. तू चल आता आतमध्ये चल. बस थोडे त्याला बरका उद्या आमचं काम झालं की मग तुमची कायमची सुट्टी. आपकी कसं टीव्हीची आपकी. काय म्हणायचं काय तुम्हाला? मी सांगतो, उद्या आमचं काम संपलं की तुम्हाला या त्रासातून सुद्धा सुट्टी आणि वेदनातून सुद्धा. आता जास्त प्रश्न विचारायचे नाही, चुपचाप आत चलायचं आणि गपचूप पडायचं. उठ रे. आकाश उठ. चल, चल रे, चल रवी. सारा क्या माल कमाया साले. क्या करे साला किती भाई, बांधलं सालांना. वेरी गुड. साला कोई गडबड. अरे गडबड केली से साल्याचं पोट खोपडे तोड खायलेच ते. मी समजलं का तुम्हाला? गलती से भी ऐसा मत कर. म्हणून तर नाही गेलं ना भाई, नाही तर केव्हा सोडून टाकला साला कपालला. भाई साला मी आलो तर तुम्ही कोणता विचार होता? साला कल का काम होने के बाद अपना क्या होगा, साला ये सोच रहा था. अरे काय होणार भाई, मला मार होणार अजून का? अबे साले चमन के मालामाल होना है नक्की. साला लेकिन कल का काम होने के बाद साला अपना क्या होगा रे? साला भाई मेरे को भी कुछ समझ में नहीं आ रहा, मेरे को भी नहीं आ रहा कुछ समझ में. साला साला सोच सोच के ना अपना मगज एकदम गर्म हो चुका. साला इससे पहले ठंडा करना पड़ेगा. रघु जा इंतजाम कर. चल जल्दी. भाई मी आणतो हा. जल्दी. मला माहिती आहे त्याच्या वगैरे आपलं काही जमत नाही भाई. भाई, आणतो, भाई, आणतो. दिमाग नहीं चलता. गेलो भाई. रघु और एक बार जा जा जल्दी जा. गेलो भाई. अब देख अपना मगज कैसा एकदम ट्रेन के माफिक दौड़ता. तो साली दवाई ऐसी है रे भाई हाँ. हमारा दिमाग अगर ट्रेन की माफिक दौड़ेगा तो तुम्हारे ऊपर तो सोचने लगेंगे ना भाई. बे साले दिमाग दौड़ेगा मतलब सोचने लगेगा. हाँ.
एकदम बरोबर बोलला. भाई तुम्ही कसला विचार करत होते मी? अबे पहले सोचने तो दे साला दवाई लेने के बाद थोड़ा टाइम लगता है. सही है भाई, सही है भाई. भाई साला अजून तुम्हाला फोन कसा आला नाही बे? कसा काय आला? साले तुझे बड़ी जल्दी है बे. अरे जल्दी तर असणारच ना भाई. पहिल्यांदा आपल्याकडे एवढा पैसा राहणार आहे, पक्कड पैसा राहणार आहे, खाय तर असणारच ना भाई. रघु साला मुझे बता इतना पैसा मिलने के बाद तू क्या करेगा रे? हाँ भाई मैंने ना पूरा प्लान बना के रखा है. क्या? काम झालं हाँ पहिला फ्लाईट ना गोवा निघायचं, तिथे एलपी क्लब मध्ये पूर्ण एन्जॉय करायचं आणि मजाच मजा. अच्छा यानी तू गोवा जाएगा फिर मजा करेगा. सही है भाई. पण मजा करायला तू जिवंत तर असला पाहिजे. ए भाई मजाक नहीं है, मजाक नहीं करने का. क्यों फट गई? अरे भाई, अरे भाई ऐसा नहीं है. ऐसा भाई मजाक मत करो. चल रे. खाना दिया था मेरे को आपने. फट झाला. ये भाई देखो अट्टू अट्टू नहीं बोलने का, समझा क्या? साला मला मारणं म्हणजे खिशातून पिस्तूल काढण्याचं सोपं नाही आहे. आणि जर मला मारणारा नेता चुकला ना तर तो व्यक्ती पुढच्या वेळेस 4 माणसाच्या खांद्यावर असेल. याद राखा. बंदूक नीचे कर. ए रघु बंदूक नीचे कर. साला तू शांत सुट रे मालूम है. ठीक आहे भाई, ठीक आहे. पण कसं ना भाई, हाँ साला मला मारणं म्हणजे पेपरमेंटची गोळी खाण्याचं सोपं नाही आहे. रघु, हा भाई. मैं सोच रहा था हा. अपना क्या बनकर क्या होगा, क्या होगा? अरे उद्याचं काम झालं म्हणजे आपण सरळ पैसा उचलायचा आणि पुढच्या फ्लाईट सरळ भारत सोडून द्यायचं. हे वाटतंय इतकं सोपं नाही. अरे कठीण पण नाही ना भाई. मला कठीण होण्याची शंका आहे ना. कसली शब्द? सध्या शंकाच आहे. पण ही शंका खरी होऊ शकते. नाही रघु उसके लिए आज ही अपने को कुछ करना पड़ेगा. आज हाँ आज रात्री? यस. अरे पण काय करणार का भाई? वो मुझे कुछ नहीं मालूम. लेकिन आजच आपल्याला आपला बंदोबस्त करावा लागेल. सोच. अरे भाई काम झालं की पैसाच पैसा राहणार आहे आपल्याकडे. टेन्शन नाही काय. अबे साले पैशापेक्षा जीव महत्वाचा. साला तोच नाही राहिला तर पण आपल्याला मारणार कोण आहे भाई? हा कोण मारणार आहे आपल्याला? ज्याने हे काम दिलं त्याने. तो आपल्याला का मारणार? कारण पोलिसांना त्याच्यावर संशय यायला नको म्हणून. मला रघु मुझे बता उसके पास साला इतने आदमी फिर भी यही काम उसने अपने को क्यों किया? दिमाग में चल रहा है मेरा. भाई हाँ हे साला तुमच्या आधी काय लक्षात आलं नाही? मगज के सामने अपना दिमाग नहीं चला ना. ये पैसा है ना, पैसा मगज खराब कर देता है साला. भाई एकदम सही बोला भाई. एकदम सही. म्हणून यानं आपल्याला बघितलाय. रघु हा भाई. हा जर जिवंत राहिला ना हा. तर आपण मेलो म्हणून समज. आणि साला हाच जिवंत राहिला नाही तर आपणही जिवंत नाही राहणार. क्या बात कर रहे हो? जा तू एक पॅक बना. साला सारा नशा ही उतर दे. जल्दी बना. ठीक है भाई, ठीक है. थोड़ा लाश बनाना. हाँ तब तक मैं देख लेता अंदर. साला कोई गड़बड़ तो नहीं कर रही है. अरे इतका मार खाल्ल्यावर तो काय गडबड करणार भाई? हे घ्या. अरे बाबू शरीराने दिसत नाही
पण साला मनानं खूप स्ट्रॉंग आहे. हट सा बाप के जैसा. अरे बापू से तो कम ही हो गया भाई. नाही रघु, आवाज. त्याच्यावर साल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याला बहुत हुशार आहे वो. अरे तुम्ही त्याची काळजी करू नका भाई. एवढा मार खाल्ल्यावर तो काही गडबड करणार नाही. आणि दुसरी गोष्ट तरी जर सारी हालचाल केली ना तर आपल्याला कळेल. टेन्शन नाही घ्यायला. रघु, हा भाई. हा बाळासाहेब जाधवचा मुलगा. सर्व ठीक आहे. जी बॉस. त्यांना काही संशय तर आला नाही ठीक आहे बॉस. आणि त्यांना काही खायला देऊ नका. ठीक आहे बॉस. त्यांनी नखरे केले तर काय करायचं आहे तुला माहीतच आहे. ठीक आणि आहे बॉस. जसं सांगितलं तसंच करायचं. हा 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 बिलकुल बॉस. आणि स्वतःचं डोकं लावायचं नाही. नाही नाही बॉस. हा नाही प्लॅन लागायचं. सक्सेस झाला नाही तर आधी तुमचा जीव जाईल. नाही बॉस, ऐसा कुछ नहीं होगा बॉस. ठीक आहे. हा, ठीक आहे. आणि रघुला ठरलेल्या वेळेवर जागेवर पाठवून दे. ठीक आहे बॉस, ठीक आहे. रघु, हा बॉस. तुला बोलवला. मला साला मला तुम्ही कशाला बोलवणार बॉस. पण केव्हा आणि कुठे. ज्या ठिकाणी भेटला होता त्याच ठिकाणी. और हाँ, एक बात याद रख. कौन सी बात? अपना दिमाग मत चलाना. जो सुनता है वो सिर्फ सुन लेना. जा. भाई त्यांनी मला बोलवलं पण मला एक समजत नाही की साली त्याची प्लॅनिंग काय असेल आणि त्याच्याशी याची दुश्मनी काय असेल भाई. तो तू बोला ना. तू बोला ना. अपना दिमाग मत घुसाड. आपण उठ म्हटलं की उठायचं. अच्छा बस म्हटलं की बसायचं. असं का. साला आपण भाडोत्री गुंडा. हे भाई जा जा तुझ्या. साला थोडं पॅक पिणे दे. मला नशा उतार दे. ठीक आहे मी जातो. अबे हो भाई. काय जरा भाई तुमने बोला ना बुलाया करके. रुक बाय. टाइम है अभी. बाय. ठीक है भाई. जरा खतम हो गया. ठीक है रुक रुक. ठीक है भाई. और एक बना ना. हाँ भाई दिमाग को ठंडा करने का सामान लो. भाई मला एक विचारत होतो. हाँ बता. बोल बोल जल्दी बोल. एक मिनिट. पण भाई मी जे विचारत होतो ते कन्फर्म सांगा मला. कन्फर्म समजलं का. कन्फर्म सांगा. साले. कन्फर्म सांगा भाई. मी तुमको मालूम होगा तो बता. नाही तुला ऐसा नाही कन्फर्म होतं. अरे भाई मी विचारल्याशिवाय तुम्ही कन्फर्म कसं सांगणार. अबे दुसरे कसं भाई मी जे बोलतोय ते खरं आहे खोटं आहे ते सांगा. तो कन्फर्म सांगा. कन्फर्म ये देख. साला तेरे को चढ़ गई अभी. मला जळली. साला कशा म्हणून म्हणता तुम्ही मला जळली. कशावरून ना. साला ती अख्खी एक बॉटल खाली करू शकतो मी. भाई बघा माझा भाई तू कोण जाणार भाई. अबे बाय पीछे. ये बोला. भाई फील्डचा सांगत गाडी वाटतो काय. हा तो भाई जो पूछना है जल्दी पूछ. भाई मला एक समजत नाही आहे की
तुम्ही हे जे काम घेतलं तेव्हा तुम्ही त्यांना बघितलं होतं का तुम्ही त्यांना? बघो, छोटे बच्चे जैसे सवाल मत पूछ। छोटा बच्चा? अरे इसमें छोटे बच्चे वाली क्या बात है? मरायचं काय तुम्हाला? मैं जवान और वो तेरा बाप है साले। भाई साला मुझे भी नहीं मालूम, बड़े का ना नाम पता कुछ पता। साला सिर्फ फोन आता है और मैं काम करता। ए भाई आता संपला ना, मी जाऊ नका, मला बोलवलं, मी जाऊ नका भाई. ए रुक बस भाई मी जातो फायनल जातो. अभी और टाइम थोड़ी देर कर। ठीक है भाई, ठीक है. और हाँ, जाते वक्त अपना घोड़ा लेके जाना क्या? भाई मी याला कसं विसरू शकतो? सही है भाई, सही है. साला ये रघु कहाँ गया? साला इतना सुबह सुबह कहाँ गया ये? साला दारू पी के कहीं सो गया तो नहीं? रुक मैं देख लेता एक बार. रघु, ए रघु. साले कहाँ गया था? हाँ, कहाँ गया था? भाई साला भाई साले ने डरा दिया. भाई मैं शबनम के पास रात भर शबनम के पास ही था. वही सीधा यहाँ पर आ रहा हूँ भाई, सीधा. अरे यहाँ क्या चल रहा है? तू कहाँ जा रहा है? साला तू वो छोड़, मुझे बता वो काम हुआ? कौन सा वाला भाई? पता नहीं. अबे पता नहीं का क्या मतलब? जिससे मिलने गया था वो मिला मिला ना भाई, उससे तो मिला. क्या बोला? जल्दी बोल, क्या बोला? ऐसा ना भाई, मेरे को कुछ समझ नहीं आया उनका प्लान क्या था. उनके बोलने से मैं कुछ भी नहीं समझा भाई. हाँ प्रभु, हाँ भाई. छोड़, ठीक है. हाँ, मुझे बता, मैंने जहाँ भेजा था वो काम हुआ ना? हाँ वो तो हो गया. हाँ, वो तो हो गया. चलो ये अच्छी बात की तूने. सही है. रघु भाई जा जल्दी जा और सालों को बाहर लेके आ. ठीक है भाई. चल रे, चल बैठ उधर. मला डॉक्टरला फोन करायचा. क्यों? क्या हुआ? माझ्या वाईफला त्रास होतोय. क्या हुआ उन्हें? डॉक्टर सारखे प्रश्न विचारण्यापेक्षा मला एक फोन करू द्या. घर में जो दवा है वो दे दे. जा. घरी औषधं नाही. कालपासून तुम्ही काही खायला दिलं नाही आणि तिथे बांधून ठेवलंय म्हणून तिला त्रास होत आहे. अच्छा का? प्लीज मला हे फोन करू द्या. अरे नंतर खाली. हाँ नंतर खाली. रघु, हाँ भाई. जा फोन करने दे उसे. अरे भाई लेकिन. जा बोला ना, लगा फोन. ठीक है भाई, ठीक है. और हाँ आकाश भाई, एक बात ध्यान में रखना, फोनवर कामाचंच बोलायचं. रघु, हाँ भाई. काही गडबड केली तर ठोक चालेल. ठीक है ना भाई.
85966782. गेले रिंग जाऊ काय घे आकाशभाई रे लवकर अरे याद राख स्पीकर ऑन दो हॅलो, आकाश जाधव बोलतोय. बोला डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब, रुपालीची खूप तब्येत खराब झाली आहे. ठीक आहे, काही वेळाने येतो मी. नाही, तुम्ही येऊ नका, फक्त मला औषधं सांगा. काय होतंय त्यांना? तिला कालपासून खूप घाबरल्यासारखं होत आहे आणि चक्कर पण येत आहे. बाहेर तर काही करण्यात आलं का? नाही, 2 दिवसापासून खाल्लंच कुठे. काय तिला खूप त्रास होत आहे, काहीतरी औषधं सांगा ना. त्यांना क्लिनिकला घेऊन या ना. हो, तिला आणतो, पण तिला आता खूप त्रास होत आहे. काही औषधं सांगा ना. बरं बरं, सांगतो. सध्या त्यांना नाईस आणि वस्तू त्यात एक गोळी द्या आणि काही खायला द्या, फळं वगैरे. ठीक आहे? बरं. आणि क्लिनिकला घेऊन या. हो हो, तसा मी क्लिनिकला घेऊन येतो. थँक्यू. भाई हा लफडा करेला पक्का लफडा करेला अफजल भाई, काही औषधं लिहून देतो, तेवढं आणा प्लीज. लिख दे. अरे भाई काय हे काय चाललं वो कुछ नहीं करता. लिख रहे जाते. ये ले. अरे लिह रे जल्दी अरे एका कागदावर लिह रे एका कागदावर लिह आईला बस रे खाली बस काय लिहिले नाईस तू डॉक्टर नाही आहे. रघु, जा, जा. अरे यार भाई तू जा बोला ना. ये पैसे दे रे पैसे दे ना वो लेके आ. क्या क्या लिखा है भाई अबे तू जा. मेरा नाम बता दे, फार्मेसी मेरी है. ठीक है हाँ तो भैया भाई याच्यावर नजर ठेवा गडबड करेल साला वो कुछ नहीं करता. और हाँ रघु, हाँ जाते वक्त बाहर से दरवाजा बंद कर देना. जा. ठीक है भाई ठीक है ए रघु, भाई ये तो साले का बेडरूम है ये उधर से रास्ता है इधर से साला कल की उतरी नहीं कह रहे मुझे. हो, आलो. अफजल भाई, जा. कपड़े रे यहाँ पे. हे, सावकाश आहे. बस ना. काय झालं आता? बरं वाटतंय का? बरं? नाही. माझं पोट दुखत आहे आणि मला चक्कर पण येतोय. हो, आता ते औषध आणतच आहे. अफजल भाई, काही खायला आणता का? ये क्या था आता तुला कसं वाटतं? बरं? पोट माझं खूप दुखतंय. हे बघ, कालपासून काही खाल्लं नाही ना, त्यामुळे खूप त्रास होत असेल तुला. आता काही सगळं खाल्लं की आता फरक होते. पण आकाश, काय चाललंय? आणि आज थोडं अफजल भाईच्या वागण्यावर
अगं पण चेहऱ्यावर तसं समजत नाही ना. तसे ते आता गुंडच आहेत. त्यांच्या मनात काय चाललंय आपल्याला काय माहित राहणार. हात कसा गेला? मला वाटतं त्याचं काहीतरी वेगळं प्लॅनिंग असणार. माहित नाही. मला तर ऑफिसमध्ये गडबड वाटते. आता कळेलच आपल्याला काय होणार आहे. औषधं. क्या करना पड़ता लो. थांब थांब. काही टाकलं तर नाही ना याच्यामध्ये? कुछ नहीं डाला उसने, पी लो. आपकी कैसी है तबीयत? जो बोला ना, पी लो. आता तब्येत तशी बरी आहे. कैसा लग रहा है? आता बरं वाटतंय. म्हणजे कालपेक्षा तरी बरं वाटतंय. अफजल भाई, बोलो. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? पूछिए. तुमच्यात हा बदल कसा, म्हणजे कालच्या आणि आजच्या वागण्यात फार बदल दिसतोय म्हणून. तर तर म्हणजे भीती, पण कशाची? मौत की. तुमच्यासारखे गुंड जर भ्यायला लागले तर इतरांना तुम्ही भीती कशी दाखवाल? बराबर है साहब आपका. गुंडा हो लेकिन इंसान हो. जज्बात मुझमें भी है. भावनांची भाषा तुम्हाला शोभत नाही. आपका कहना सही है साहब. इसे मारकर ही हमें ये धंधा करना पड़ता है. आज तक बहुत खून खराबा किया था, बहुत मारपीट की, लेकिन किसी औरत को आज तक नहीं उठाया. छोड़ी लो, जूस लो. चला, वाल्याचा वाल्मिकी झाला एवढं बरं. हो, आणि चांगलं काम करताना पण उशीर तर लागतोच. म्हणजे लागतोच थोडा उशीर. इस धंधे में आने के लिए एक ही रास्ता है साहब. जाने के लिए कोई रास्ता नहीं. अदल भाई, वन वे ट्रॅफिक आहे, वन वे ट्रॅफिक. गाडी एकदा फिरवली की जीवनाची गाडी थांबली म्हणून समजा. अफजल भाई, जिथे इच्छा आहे तिथेच मार्ग आहे. वो कहने के लिए ठीक है साहब. हमें मारना बहुत आसान है साहब, बहुत आसान है. म्हणजे आम्ही हा धंदा सोडला तर आम्हाला जगणं सोडावं लागणार. अरे भाई, यांना तुम्ही बांधून का नाही ठेवलं? हा? इसकी थोड़ी जरूरत है. तो दवाई लाए. लाया ना भाई. ये दो. गेलो गेलो. हा, ते पाण्यासोबत घेऊन गेला तो फार्मसिस्ट बोलला. लोगो जा पानी लेके. अरे भाई, फिर से. लोगो जा. ठीक है, आण तू. गेलो भाई. पाणी काय त्याच्यात? अरे साले ही तो खूप हुशार आहे भाई. हा, आणतो. जीव सोबत घेऊन. तुमच्यावर विश्वास नाही ना. त्याच्यात ते नेमचा तुम्ही आधी पिऊन टाका. अरे भाई, साला इनके एवढे तो पाणीच नाही आहे. विजया, पाणी का आवडतं नाही. नको राहू द्या. दिली. बरं वाटतंय आता. अच्छा, चला मी आलं तर बरं नाही वाटलं. आता बरं वाटलं तुला? लोगो हा भाई. एक बात बोलू. हा.
मौत नहीं मरना है ना रघु। हाँ। ये धंधा छोड़ के कहीं और चला जा। अरे क्या बात कर रहे हो भाई, आपको छोड़ के तो मैं कहीं नहीं जाऊंगा। हाँ भाई, धंधा छोड़ के कहीं और चला जा। चांगला निर्णय घेतला अफसर भाई. आता आजपासून तरी चांगले कामं करा. म्हणजे तुम्ही आम्हाला सोडाल ना? सोडू 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 भाई, केव्हा सोडत आहे? मेरी बात मान रघु, ये धंधा छोड़ के चला जा। अफसर भाई, हाँ, अजून उतरली नाही वाटते, कारण फोन व्हायब्रेट होता पण तुला ऐकूच येत नाही. भाई ये को क्या बता भाई, किधर है तुम्हारा फोन? किधर है? तो आहे. हाँ कोणाचा फोन होता अफसर भाई? बोला ना लवकर. क्या हो गया भाई, क्या हो गया? टेंशन कुछ? अफसर भाई, बॉस का फोन आहे. बॉस? बॉस? बॉस तो तुमचा पण बॉस आहे? प्लानिंग कर रहे हैं, ठीक है? बैठ, अब यहाँ पे बैठ, आजा। प्लॅनिंग पण कसली प्लॅनिंग? बताता हूँ, सब बताता हूँ। बोला काही. भाई केव्हा बॉसने की बोला काय? है कोई टेंशन? कस भाई कहाँ पे? रुको भाई, मैं लेता हूँ. आकाश कोणाचा फोन असेल? रघु, हाँ भाई, अरे भाई, फोन उठा, भाई जल्दी फोन उठा। हेलो हेलो हॅलो, हेलो मिस्टर आकाश जाधव यांना फोन द्या. भाई, इसका फोन. फोन की सर. फोन की. मेरा फोन. हॅलो, आकाश जाधव बोलतोय. हॅलो आकाश जाधव, तुला त्रास होतोय याबद्दल मी तुझी माफी मागणार नाही, कारण तुला त्रास देण्याकरिताच यांना पाठवलं आहे. हा, मध्ये बोलू नको, माझ्याकडे वेळ नाही. जे सांगतो ते ऐक. तुझा लहान भाऊ जिवंत आहे आणि तो जिवंत राहावा याकरिता हे जे सांगतील ते कर. अन्यथा काही दिवसात तुझ्या भावाचा जीव नसलेलं पार्सल पाठवून देईल. कोण आहात तो तुम्ही? हा? असे सांगू का येत नाही? हा? मागून कशाला वार करता? तुझी ही इच्छा सुद्धा पूर्ण होईल. थोडी वाट बघ. हॅलो हॅलो हॅलो. आकाश कुणाचा फोन होता? आणि काय म्हणाला तो? माहित नाही कुणाचा फोन होता, पण तो म्हणाला की आकाश जिवंत आहे म्हणून. काय? आकाश? आकाश नाही रे,
काम नाही करते. हे बघ, अक्षय जिवंत आहे ना? हो. अरे बघ, ही खूप आनंदाची बातमी आहे. तू अगं थोडा थोडा धीर धर. ते म्हणाले की आकाश जिवंत आहे, पण आकाश नाही, त्यांनी आकाश नाही, अक्षय. काय हो? ते म्हणाले की जर तुम्हाला यांच्या म्हणण्यानुसार वागावं लागेल. पण का बरं? आकाश का? अगं आपण आता यांच्या हातातली कटकुटली आहोत, त्यामुळे आता हे जसे जे म्हणतील तेच करावं लागेल आपल्याला. ये अक्षय कौन है? और ये जिंदा है, इसका मतलब क्या? अक्षय माझा लहान भाऊ. काही महिन्यांअगोदर त्याचं अपहरण झालं होतं. आम्ही खूप प्रयत्न केला त्यांना शोधण्याचा, पण सगळं व्यर्थ. पोलिसांनीही खूप प्रयत्न केले, पण मुलाच्यासाठी सापडले. बघ आकाश, एक काम कर तू. परत एकदा अक्षयला फोन लावून बघ. म्हणजे कळेल तरी आपल्याला की तो कसा आहे, कुठे आहे म्हणून. अफजल भाई, एक फोन तर दे दो. लेकिन ये कितने दिनों पहले की बात है. 3-4 महिने झाले. हा बरोबर. नाही फिलहाल फोन नाही. तसं सांगणं आहे आम्हाला. काय सांगताय तुम्हाला? फोन केला तर आपल्या सर्वांच्या जीवाला धोका असू शकतो. आणि अक्षयच्या सुद्धा. सब ठीक है? जी बॉस. काही संशय? नाही बॉस, कुछ भी नहीं. बॉस तुम्हाला भेटायला येणार आहे, आणि जे सांगितलं ते करा, आणि पुढच्या ऑर्डरची वाट पहा. ठीक है बॉस. आपण पहिले प्लॅनिंग करते. बट बट कसली प्लॅनिंग? इतने जल्दी प्लान सक्सेस होगा. लेकिन मेरा प्लान समझ में आ गया आपको? हाँ हाँ भाई समझ गए. जल्दी बात रखो. अभी जो फोन आया था वो मेरे बॉस का. क्या? हाँ, वो अभी आने वाला है यहाँ पे. ठीक है. अफजल भाई उसको प्लान पता नहीं चलना चाहिए. और एक बात, हाँ, अपने प्लान में उनको फंसाना है, इतना ध्यान में रखना. व्यवस्थित. आणि त्यांना काही चूक करण्याचा म्हणजे त्यांना चान्स पण मिळाला नाही पाहिजे. ऐसा कुछ नहीं होगा. ऐसा कुछ नहीं होगा. अपने मुझसे गलती करवानी. रघु, ये गाड़ी का आवाज है. देख 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 पहले देख. भाई भाई 4 गाड़ी आयला है. 4 गाड़ी. ठीक है. हाँ, तुमको मान दिया ना? बांध ठीक दिया. है. अब चल भाई. अब चल भाई. बहुत चलेगा चलेगा. अभी. अफजल भाई, आप तुम्हाला
नक्की खात्री आहे ना की हा तोच व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला काम दिलं? ही फक्त शंका आहे. ये वही है, हाँ। अभी उसका फोन आया था मुझे. हाँ। ठीक है. लेकिन मैंने जो समझाया वो समझ गया ना. हाँ, हाँ, हाँ. और फिर से बस कहलाओ, हमको गलती नहीं करनी है. हाँ, ठीक है. जरूर. हमें गलती सही. करवानी है. ठीक है. बरोबर आहे, बरोबर. अब फिर से देखिएगा. भाई इनका मैं देखता भाई एक तो मुंह थोड़ा बंद कर दो, उसको शक नहीं आएगा. जल्दी देख. भाई बोल दिया. हाँ हाँ. आकाश जाधव, कसे आहात तुम्ही? हा? आमच्या सेवेत तर काही कमतरता नाही ना? असं असेल तर सांगा, लगेच लगेच पूर्ण करू. सेवा परम धर्म अशी एक म्हण आहे. अरे दुसऱ्याची सेवा करण्याचे सुख मिळतं ते इतर कुठेही मिळत नाही. दुसऱ्याची सेवा करता आम्ही जन्मसिद्ध हक्क समजतो. तुमची आणि माझी दुश्मनी हेच कोण? आकाश जाधव. अरे माझी ओळख विसरलोच. अरे माझी ओळख करून द्यायचं विसरलोच मी. हा? हा? तुमची आणि माझी दुश्मनी वैयक्तिक आहे. हा? हा. अरे तुम्ही यांची सेवा नीट केली ना? हा? हा बॉस. काय? हा बॉस, हा बॉस, हा बॉस. हा. नाही तर तुमची सेवा मला करावं लागेल. हा? व्हेरी गुड. व्हेरी गुड. अरे गेली कामं चोख करणारी गुंड आवडतात. काय रे? हा? अरे मी घेणार म्हणून यांना असं बांधून ठेवायचं का? हा? हे सोडा सोडा त्यांना. हा? हा, ठीक आहे बॉस. हा. मिस्टर यादव,
बंदी करून चांगलं केलं नाही. अरे त्याला काही कारण होती. कसली कारण? तुझ्या प्रश्नाची उत्तर द्यायला मी काही तुझ्या कंपनीचा मॅनेजर आहे का? हा? तुला तुझ्या प्रश्नाची उत्तर मिळतील, पण त्याकरता तुला योग्य वेळेची वाट बघावी लागेल. कारण मी सुद्धा आतापर्यंत तुझ्या वेळेची वाट बघत आहे आणि ती वेळ माझ्या आयुष्यात इतक्या वर्षांनी आता आली. इतक्या वर्षांनी म्हणजे? परत प्रश्न. हा? प्रश्न प्रश्न प्रश्न. आपण एक काम करू मिस्टर आकाश. आता प्रश्नोत्तरीचा खेळ सुरू. नाही. म्हणजे काय होईल? तुला तुझ्या प्रश्नाची उत्तरे मिळेल आणि मला माझ्या प्रश्नाची उत्तरे मिळेल. बरं, आदित्य प्रश्न. नको, त्याआधी मीच तुला पुढे पार्श्वभूमी समजावून सांग. जन्मापासून सगळं म्हणजे? जन्मापासून म्हणजे जन्मापासून. हा? हो. आम्हाला पती करून तुम्हाला काय भेटणार आहे? मध्ये बोलायचं नाही. आता तुम्हाला जास्त वाट बघावी लागणार नाही. अरे, काय म्हणतो तू? मला काय मिळणार? हा? मनत शांती आणि नंतर तुमची संपत्ती. संपत्ती? किती पाहिजे संपत्ती तुम्हाला? कोणाला देतो? अरे या बॉसला ठीक आवडत नाही. या बॉसला हिसकावणं आवडते. आणि नाही हिसकावता आलं तर? अरे, दुसरा मार्ग आहे माझा समोर. तू एकटा काय करणार? हा? अरे माझ्या एका इशाऱ्याने तुझ्या घरची इज्जत बेइज्जत होईल. ती तुझ्या डोळ्यासमोर. काय करावं लागेल मला? तुला काहीच करण्याची गरज नाही. हा? त्या अगोदर मी सर्व तयारी करून आलेलो आहोत. हा. सही कर. सही कर आधी. नको. आज बॉस. सही कर आधी. कुठे करायची सही? तिला सोड. सही कर. तिला पण सोडा, मी करतो सही. आकाश, कर सह्या. काय करणार? काळाची गरज आहे. व्हेरी गुड.
इच्छा पूर्ण करा. हा? शेवटची इच्छा. तो बोलला. आता कुठपण वरची. अरे तुझ्या आई बापांसारखा. काय म्हणजे आई माझ्या आई बाबा तू मारला. आणि जात चालशील तर याद राख. आता तुला जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही. चाव्या दे. कपाटाच्या चाव्या दे. जागा कशाला पाहिजे तुम्हाला. साहेबांना त्याला मारू नका. मी सांगते. चाव्या बेडरूम मध्ये. बॉस रघु, हा बॉस. कॅश व ज्वेलरी आण. ओके बॉस. आणि घरातलं सर्व सामान अस्ताव्यस्त करू नये. ठीक आहे बॉस, ठीक आहे. गुड. बरं. तुम्ही आम्हाला मारणार आहात ना? शेवटचं काम. कॅश व ज्वेलरी वाटून घ्यायची. हा? तुमच्या कामाची रक्कम काम झाल्यावर मिळून देऊ. यांची सेवा नीट करायची. हा? शी बॉस. आणि नंतर यांना मुक्ती द्यायची. म्हणजे म्हणजे एक गोळी आला आणि एक गोळीला लेकिन काहीच करायचं नाही. दाबला की आपोआप गोळी निघेल. हे आपोआप गोळी. तुला काहीच करायचं नाही. ठीक आहे बॉस. गुड. बॉस. जे सांगितलं ते करायचं. समजलं? येस बॉस. बॉस, हा. कॅश आणि ज्वेलरी या बॅग्स मध्ये आहे. बक्षीस म्हणून घे. थँक्यू बॉस. कामाला लागा. हो हो हो. हा. ठीक आहे बॉस. आमची एक शेवटची इच्छा पूर्ण करा. हेच विचारतो परत. हो. बोला. तुमची काय इच्छा आहे? आम्हाला हे आता इच्छा वगैरे बाजूला ठेवा. हा? आणि हा? आम्हाला फक्त मारणाऱ्याचा चेहराच बघायचा. बरं. हे तर विसरूनच गेलो तुम्ही. हा? मरणाऱ्याची इच्छा म्हटलं की ती पूर्ण करावंच लागेल. हा? हा. तुमची काही इच्छा आहे? मग लागा का? ठीक आहे बॉस. चला बॉस. हा.
तुझ्यामुळे आणि तुझ्या बापामुळे मला माझी कामे करता येत नव्हती. आता तुम्ही मरणार आणि आणि माझ्या कामासाठी मी मोकळा. तुम्ही पोलिसांना सापडणार नाही हे कशावरून? अरे कसा सापडणार? आ? आ? अरे सध्या तुझा काका अमेरिकेत आहे. हा, आणि पोलिसांना संशय सुद्धा येणार नाही. आणि अफसरांनी लवकर पोलिसांनी पकडलं तर हो. ते जिवंत राहील. म्हणजे अरे माझी माणसं अगोदर तुम्हाला आ? अरे तुमच्याच बंदुकीने अफजलवर रघुला मारला. तुझ्या घरची कॅश व ज्वेलरी त्यांच्या जवळ आहे. मामला खलास. आवाज नाही. तुम्ही मला धोका दिला. मूर्ख आहात का तुम्ही? अरे चालले तुम्ही मला धोका दिला. साले मारू नये आज. हे जरा साला माझ्या माणसांना आवाज दिली तर जिवंत सोडणार नाही तुम्हाला. तुम्ही ठोक द्या या बाबी. क्यों? हट गए? क्यों बॉस? हट गए. आता बोला काका. माझा का गप्प का? बोला ना आता. ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला मारायचा प्लॅन केला होता ना, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा प्लॅन केला होता. अफजल भाई. मारण्याचा. तुमचा संशय खरा निघाला. हे आपल्याला मारल्यानंतर म्हणजे आम्हाला मारल्यानंतर तुम्हालाही मारणार होते. हो. तिने म्हटल्याप्रमाणे आम्हाला प्लॅन पहिलेच समजला होता. म्हणूनच आम्ही हा प्लॅन केला आणि त्याच्यात तुम्ही अडकला. तुम्ही मला धोका दिला. टेन्शन नाही भाई, टेन्शन नाही, टेन्शन नाही. पकडाव इसको बरा, बड़ा पकडाव इसको बरा. इथे का तो मुझे उड़ा दूंगा. आणि आणखी एक आनंदाची बातमी आहे. पण रूप, ही आनंदाची बातमी आपल्यासाठी आहे, यांच्यासाठी नाही. अरे नाही. अहो, मी सांगते ती बातमी. हा, सांग. काका, अक्षय पण जिवंत आहे. हो. आणि हा, तो चांगला सुखरूप आहे. आणि तो लवकरच येणार आहे. आई वडिलांचा आणि माझी प्रॉपर्टी तुम्हाला हवी होती तर मागायची होती. त्याच्यातील काही हिस्सा तुम्हाला दिला असता. काय आहे ना काका, खरं जास्त काळ लपवता येत नाही आणि खोटं जास्त काळ लपवून राहू शकत नाही. आम्हाला हे पहिलेच माहित होतं. अफजल भाई, शेवटी विजय हा सत्याचाच होतो. आकाश भाई, अजून सत्याचा विजय व्हायचा है. म्हणजे अब तक का अपना प्लान सक्सेस, बहुत अच्छा सक्सेस. पर आगे क्या? आगे क्या मतलब? हे काय केलं तू? मार दिया साले को, मार दिया. अरे पण मी त्याला पोलिसच्या स्वाधीन करणार होतो. लेकिन मुझे उसे मारना था. अरे पण या आपल्या प्लॅन मध्ये नव्हतं ना. ये अपना प्लान था. क्यों रे? ये भाई, ये भाई. म्हणजे तुम्ही आम्हाला धोका दिला.
आता हे काय आहे? साइन कर और ये ना हे पण? हाँ? चल चल साइन कर बे साले साइन कर बस खाली चूचू नको छोड़ दिया गलती होगी माफ करो चल चल साइन कर चल काय करता तुला धोका देण्यासाठी आम्ही काय आकाश जाधव नाहीत रे. गपचूप साईन करायचं आणि रिमोट मध्ये साईन करायचं. नाहीतर फुकट मरायचं नसेल तर साइन कर नाहीतर तूही मरशील तुझ्या भावासारखा अक्षरशः जिवंत आहे ना मार दिया तुझे भी मार दिया म्हणजे तुम्ही अक्षयला पण मारलं आणि काकाला पण. तो तर केव्हाच गेला. काकांना मारून चांगलं केलं नाही चल साइन कर साले नहीं तो यही ठोक दूंगा चल साइन कर चल साइन कर काय साईन कर. साला दिमाग का नहीं कर रहा चल रे साइन कर कर रे जल्दी कर भैया भाई मैं बोलता हूँ ना भाई ये प्लान अपना सक्सेसफुल रहा. साला अपन रोडपती से करोडपती बन गए भाई. आपण नाही मी देखो भाई मजा नहीं